मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधी पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहिणार आहेत। आरक्षणासंदर्भामध्ये पक्षाची भूमिका कळवण्याची ते विनंती करणार आहेत। आरक्षणाबद्दलच्या सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडी नेत्यांनी गैरहजेरी लावलेली होती आणि त्यावरूनच आता मुख्यमंत्री या सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना हे पत्र लिहिणार आहेत। समोर त्या ठिकाणी विरोध करायचा, आतून त्या ठिकाणी फूस लावायची, हे काय जे धंदे चाललेले आहेत। त्यामुळे प्रत्येक पक्षाने पक्षप्रमुखांनी आपली लेखी भूमिका या मराठा समाजाच्या आंदोलनासंदर्भात, ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात आणि मराठ्यांनी दिलेलं आरक्षण या संदर्भात द्यावी, अशी अपेक्षा बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी मांडली आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला दुजोरा दिला। माननीय मुख्यमंत्र्यांनी या विषयासंदर्भात पक्षाची भूमिका काय आहे ते पक्षप्रमुखांनी सांगावं आणि त्यांनी शासनाला मार्गदर्शन करावं, अशा प्रकारच्या अपेक्षा यांना मार्ग काढण्यासाठी व्यक्त केली। तर आज रात्री 9 वाजता शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात एकनाथ शिंदे या सर्व नेत्यांना, या सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरती सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक झाली आणि या बैठकीवरती विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला। यावरून देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना धारेवरती धरलाय। मराठा आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांवरती विरोधी पक्षांना वेळ नाही, खोटं बोलून राजकीय पोळी भाजण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केलाय। आरक्षणासंदर्भात सरकारने सभागृहामध्ये भूमिका मांडावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीला यावं अशी विनंती देखील अजित पवारांनी केली, तरीही विरोधकांनी बैठकीवरती बहिष्कार घातला। महाराष्ट्र असाच पेटता राहावा, जातीय तेढ निर्माण होत राहावी, अशा प्रकारचं महाविकास आघाडीचं धोरण, त्यांची भूमिका आजच्या या त्यांच्या अनुपस्थितीमुळे स्पष्ट झालेली आहे। दोन्ही समाजाला न्याय मिळाला पाहिजे, म्हणजे मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसीचं नुकसान होऊ नये, ओबीसीवर अन्याय होऊ नये, ही भूमिका सरकारची कालही होती, आजही आहे। तीच भूमिका आजच्या बैठकीमध्ये देखील त्यावर चर्चा केली। विरोधी पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला। मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला त्यांना वेळ नाही, मात्र वडेट्टीवारांच्या घरी बसून ते निवडणुकीची बैठक करतात, त्याच्याकरता त्यांना वेळ आहे। त्यामुळे एक प्रकारे आपली राजकीय जात कुठली हेच दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2 मनसुद्धा तुझं। होय मनसुद्धा तुझं।